एन्जॉय पण झालं पाहिजे. देख रे हो प्रॉपर बघा 7:30. हॅलो गाईज, माझं नाव प्रतीक आणि मी पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय. तर आता या व्लॉगमध्ये आपण विषय करणार आहोत जव्हारचा, जो फेमस, उसका नाम काय रे, कालमांडवी वॉटरफॉल. कालमांडवी वॉटरफॉल. आपण जाणार आहोत तिकडं आपल्या सगळ्यांच्या मित्रांसोबत. भाई कंपनीत काम करून हप्ते भरण्यापेक्षा ना, हप्ते तर भरावंच लागतात आयुष्यात. गाईज तो विषय काय माहिती का, किती जरी तुम्ही टॉप लेवलची सिक्युरिटीची एकदम फुल प्लॅनिंग केली ना, तरी पण जे मित्र नावाचे जे किडे असतात ना, ते लेटच करतात. सागर चल बस, आपण जाऊ पेट्रोल टाकू. गाईज विषय काय झालाय माहिती का, आपल्या म्हणजे ठरवलं दुसऱ्याच्या गाडीवर जायचंय, पण आपण जाणार आहोत आपली कावासाकी घेऊन. ते पण हळूहळू, घरच्यांना आम्ही सांगणार नाही मिळत. जर घरची माहीत पडलं ना, फिल्डिंग सेट करणार माझी. ही गाडी घेऊन तू लोकल एरियाच्या बाहेर कसा गेला भाई. आता ना आम्ही सागरन मी समोर पुढे आलो आहे, देवकोपच्या पेट्रोल पंपावर येऊन थांबलो आहेत. बाकीचे नमुने यायला लागलेत. सीन असं माहिती आहे का, आमचं ठरलं होतं की गाडी ना दुसऱ्या घ्यायच्यात, पण सिच्युएशन अशी क्लिअर झाली, काही जणांनी दरप्रमाणे आम्हाला दगा दिला. तेव्हा मग विषय असा गेला, आम्ही ना आता कावासाकी काढले. म्हणजे डिसिजन थोडासा विचार करण्यासारखा आहे माझ्यासारखा, की ही गाडी घेऊन मी लोकल एरियातून बाहेर चाललो आहे. फार त्याणाव 11 वाजायला 5 मिनटं कमी आहेत आणि आपण आता देवकोप आहे. गाईज आता आपण वाघोबाला पोहोचलोय भाई, आणि आपल्याला आता खूप असं भारी वाटतंय की आम्ही एक प्लॅन बनवला आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करतोय. पण आता जे पुढे जे होणार आहे ना, ते भगवान भरोसे. कारण असे निर्णय घेतलेत ना आम्ही, आमची 115 कॅलिवर कावासाकी घेऊन चाललो आहे. मी घरी सांगितलेलं पण नाही, कारण घरी परमिशन नाही मिळत गाडी बाहेर घेऊन जायला. आता जे होईल ते घरच्यांनी ब्लॉग वगैरे हे बघितल्यानंतरच भाई. नागवनच्या पुढे निघलोय, पेट्रोल टाकून झालंय आणि आपले मित्र जी गाडी आलेली आहे, अजून 2 गाड्या येतात आपल्या. चालू करूया. गाईज काय विषय माहिती का, आता 11 वाजून 25 मिनटं झाले आणि आम्ही पोहोचलोय मनोर त्या फाट्यावर आहेत, आणि आपल्या 2 गाड्या येतात अजून. तर मी एक तुम्हाला गोष्ट सांगतो, ऊन खूप लागतंय. जास्त करून हे शहरामध्ये माहीत नाही येणार, पंचा कसा बांधतात आपण ते शिकवणार तुम्हाला. अरे अंदर तो पेन क्या है रे, ऊपर पेन है. गाणे भारी लावलेत भाई त्या रिक्षावाल्यात. हा भाई कसं काय तुम्हाला माहिती आहे भाई, काय झालं ना, पब्लिक प्लेसमध्ये असं व्हिडिओ बनवायला लागले ना, 4 लोक लगेच बघतात. पण मजा येते आता. हा बघतात म्हणजे आम्ही काहीतरी करतोय. तर असं पकडायचं, असा घ्यायचा. दिस इज सेफ्टी. चलो गाई. जर मला एक गोष्ट सांगायची आहे, तुमच्या ग्रुपमध्ये असा XYZ मित्र आहे का, जे म्हणजे सगळे मित्र जरी आले ना तरी पण असे एक मित्र असतो भाई, त्याच्यामुळे पूर्ण ग्रुपला इकडे झक मारावं लागते थांबून. काय करू या मित्राचं यार. सापडला ना भाई, त्याला कुठे तिकडे सापडलं ना, त्याच्यापेक्षा लांब नेऊन सोडून या भाई आयुष्यातून माझ्या. चेहरा बघितलं भाई, टाइमपासच्या नावावर फक्त भाई रील्स बघायच्या. फील्डवर ही रील चालली आहे. आज मी ट्राय करणार आहे ती रील. पकड इसको रहने दे, इसको पकड. हाँ नीचे कर. हाँ वापिस अभी या लंबी लंबी चोरी जैसे मेरे दिल में तेरी, लंबी चोरी जैसे मेरे दिल में चिट्ठी. बस एवढंच येतं मला. फायनली गाईज भाई आम्ही अजून ना तिथेच उभे आहेत, मनोरच्या थोडंसं अलीकडे. आता वाजलेत 12ला 5 मिनटं कमी आहेत आणि 2 गाड्या ज्या पेंडिंग होत्या त्यातली एक आली आणि एक बाकी आहे.
मी तुम्हाला दाखवतो. इकडे हिरो होंडा, माझी कावासाकी, युनिकॉर्न आणि ही नवीन जी एक्सपल काय ती आहे ते काहीतरी ती आले भाई. पण तो दुसरी गाडी आहे ना ती पेंडिंग आहे, अजून येते ती जरा. कधी कधी असे पण आपल्या ग्रुपमध्ये मित्र असतात त्यांच्यामुळे ना आपण डिमोटिवेट होतो आयुष्यात. तुमच्या ह्याच्यात आहेत का? कमेंट करा त्यांना, ना तर पाठवा व्हिडिओ त्यांना भाई. गाईज ज्या माणसासाठी आम्ही थांबलो होतो ना भाई, चला निघतोय. चलो जस्ट विक्रमगडला पोहोचलोय भाई आपण. विषय काय माहिती का, सगळे रप्पार पुढे निघून गेले, रप्पार 70-90च्या स्पीडने. आपली गावासारखी भाई 60-70 जास्त घेतली, गरम होते आणि त्यात रोड गरम. हा प्लॅनमध्ये मला एक डिस्कस झालं भाई. माझ्या समोर बघा वॅगनरवाला आहे भाई. 3 मिनिटं झाले गावात घुसलो ना विक्रमगडच्या, तेव्हापासून येऊ माझ्या पुढे भाई. तो गाडी एवढी बेकार चालवतो ना, मला असं वाटतं वॅगनर जे घेतात ना भाई ती गाडीच बेकार चालवतात डायरेक्ट. कारण त्या वॅगनरची सवय त्या मालकाला पण लागून जाते भाई. तो साईड पण देत नाही, काहीच नाही. काय करू बोला. गाईज जव्हारच्या 17 किलोमीटर मागे जो बोर्ड दिसतो ना, जव्हार 17 किलोमीटर, तिथून जो एक टर्न जातो ना आतमध्ये, तिकडून जायचं आपल्याला आतमध्ये. आतमध्ये काय आम्हाला पण ऍड कर ना. हे जे लेट आम्ही ज्यासाठी थांबलो होतो ना मगाशी, ते हे दोघे आहेत आणि हे तिघे आहेत. हा हेच आहेत ते 3 आम्ही ज्यासाठी थांबले होते. हा यांना आम्ही एक काम सांगितलं होतं, माझा गॉगल घेऊन यायला. हे दुसऱ्याचा गॉगल घेऊन आले. गाईज आता किती वाजलेत माहिती का? 1 वाजायला 8 मिनिट बाकी आहेत आणि आम्ही आता जव्हारच्या 18 किलोमीटर मागे आहेत, जो त्या वॉटरफॉलकडे टर्न मारतात ना मेन हायवेवरून, तिकडून. हा बच्ची तेडे कसला गोरा दिसते बघ. सिद्धूला सांग आरामात घ्यायला. त्याला कुठे ओव्हरटेक मारतो. गाडी नवीन घेतली, चालवता नवीन येते, पण एक्सपिरियन्स आहे का तुला? म्हणजे तिथे असं माहिती आहे तुला उड्डाण नाही बाई, पुढून गाडी दिसत नाही. ओव्हरटेक मारायची काय गरज आहे? सीएलटी का आली ना समोर, मी पण ओव्हरटेक मारणार होतो तिथे, पण नाही मारला ना. तू का मला ओव्हरटेक मारून त्याला ओव्हरटेक मारायला गेला? बाई एक्सपिरियन्स घेत जा आयुष्यात. गाडी घेतली म्हणून चालवायची ना नुसतीच. स्वतःवर आली तर माझ्यावर ढकलतो भाई. मी बघितलं, मी ती बस होती बघ ना ती व्हाईटवाली, तिला ओव्हरटेक मारायला मी कधी दिवसून वाट बघत होतो. त्यांनी ओव्हरटेक पण कुठे मारला नाही, पुढून गाडी दिसत नाही, रोड पण दिसत नाही. रोड डायरेक्ट असा खाली होतं. ये भाई साहेब ने मारा. कधी पण तुम्ही जर असे उन्हाळ्याचे प्लॅन करतायत ना भाई, एक गोष्ट ठेवा, जास्त 11च्या नंतर प्लॅन बनवू नका. रस्ता गरम होतो, इंजिन गरम होते, सगळं गरम होतं, ढोंगान बी गरम होतंय. लय बेकार. चला निघतो आता भाई, आम्हाला पण येऊ द्या. निघून जातात पुढे एकदा तर काय. आपण आता जवळ तर काही पीके ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण खूप जवळ पोहोचलोय कालमांडवीच्या वॉटरफॉल जवळ. लवकरच आपण पोहोचू आणि आपल्या मित्रांसोबत आपण व्हिडिओ बनवू तिकडे. होताना आपण व्हिडिओ टाकू, बघूच आपण पुढे. आपण ना त्या धरणाचे जे खाली जे गाव आहे ना तिकडे जरा सांभाळून येता येतं. कारण जेवढ्याचे आधार कार्ड लिंक आहेत ना तेवढे नुसते लोकांनी स्पीड ब्रेकर बनवले आहेत आणि डांबऱ्याचेच कलरचा स्पीड ब्रेकर ओळखून पण येत नाही. गाडीनं रबकीन आदळते. तो आता तुम्ही बघू शकताय फुल बाजूला थोडंसं हिरवं पाण्याची कमतरता जाणवायला लागली आहे. तर आता आपण यांच्यासाठी ना पाणी घेऊन आलो आहे. हे बघा, आपण प्रत्येक झाडाला पाणी टाकतो. काय तुम्ही बघू शकताय, तुम्ही येताय ना
आता गाडी पुन्हा चढवायची भाई. पाण्याची कमतरता खूप जाणवायला लागली. गाडी चढली अजून आहे जीव जाईल चौथ्या गिअर मध्ये गाडी. तिसऱ्या गर 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 आपण आता जव्हारच्या काळ मांडवीकडे आलेलो आहेत. काल मांडवी काय काळ मांडवीचा ब्रिज. आ जाओ For 2 kilometers. फिरो झाले सगळे. चला आता पुढचं दाखवू. बघा किती मोठा टावर आहे. बाजूला साक्षी आहे. बाजूला साक्षी मीनाक्षी आहे सगळे. साक्षी मीनाक्षी कविता सगळं दिसत आहे. माझ्याकडे फिरो. माझ्याकडे दाखव का. हा गाईज मी तुम्हाला माझ्या मैत्रिणीचं दर्शन करून देतो. तिकडे बघा तुम्ही साक्षी कविता वैष्णवी कविता आणि जी पाठीमागे दिसते ना तिची छोटी बहीण जान्हवी. एवढ्या माझ्या मैत्रिणी तिकडे गरमीमध्ये फिरत आहेत आणि नंतर बोलतात आपले चेहरे खराब होतात. आधी येतोय तो परत दुसऱ्यांना जात नसते. वाट लागत असेल लागू. माझ्या गाडीला सवय रे या रोडची. त्यांच्या गाडी पण आहे. रोड बघा आणि इकडे बघा खाली. हा काहीच गर्दी बघा किती आहे. खाली बघा बाई. गर्दी बघा किती आहे. You have arrived. बाई सावलीवाली जागा मला त्या कोणतरी. सर थांबा कॅमेरा साफ करू द्या. माझ्याकडे फिरो. मी आता इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो यांना. हा गाईज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आता. काय विषय माहिती का. तुम्ही आता मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. आजूबाजू सगळ्या गाड्या बघा तुम्ही सगळ्या. आणि ही पहिली आपली ही बघून घे. पहिली ही दाखव. आधी दुसऱ्या दाखवतो ना. पल्सर FZ BMW हँडल लोकर उधर कावासाकी. आणि ही आपली कावासाकी. नाही आपण ड्रायव्हर आहे बाई का. मालक. बाई इकडे सावली कुठे आहे. दादा इकडे सावली कुठे आहे गाडी लावायला. गाडी बाकीचे लागले. दादाने सांगितले समोर झाड आहे झाडाखाली लावा. पण झाडाला पालाच नाही. सावली काय विषय येणार आता. टॅहणा हा दादा परत एकदा सांग ना. ए थांबा रे थांबा. हा सांग दादा. बाईकचे 20 आहेत आणि Phone temperature is high. You are advised to Okay. cool it down immediately. आमच्या ग्रुपचा दिलदार माणूस कुंवर सिंग आज पेमेंट करतोय. खाली ना लिख के लगना क्या कितना खर्चा है सब एक ही बार दे देंगे जो रहेगा. ना तो मंडल से ले ले. त्याडा ना तो मंडल से ले लेना. मंडळाकडून तुम्हाला आम्ही थँक्यू बोलतो कुंवर शेठ. टिडिंग खाली उतरत चाललोय. तो विषय काय माहिती का. आजच्या या व्लॉगमध्ये आपण सरळ सरळ तुम्हाला सगळी माहिती दिलेली. आयुष्यामध्ये कसं तुम्हाला जगायचंय. आमचा विदूषक माणूस हा तुम्हाला सांगेल काय. आपल्याला आहे ना जिकडे ज्यांना पोहता येतं ना त्यांनी लाईफ जॅकेट घेऊन ठेवा. आणि डुबले आपल्या पाठीमागच्या तो बघा कुठे गेला. जागा त्याच्या डायरेक्ट खालमांडी उडी. कंधे पे मेरा जपसा ना इकडून शिवी नका देऊ गाईज. बघा गाईज इकडून पूर्ण हे आहे खाली बघितलंय. आणि आता किती वाजलेत माहिती का. 1:40 आम्ही पोहोचलोय. किती भारी दृश्य आहे.
भाई इकडे खूप भारी आहे माहिती का वातावरण. आणि उन्हाळा असल्या कारणाने इथे माहिती गवताचा ना पूर्ण जाळण धुर एकदाच निघलाय. आपल्या पाठीमागे खाली बघत सगळेजण एन्जॉय करतात मित्रांनो. त्याच जागी आता आम्ही पण दिसणार तुम्हाला. आपले मित्र पण चाललेत सहकारी. खूप चलो टेडा टेडा. कुवर तुझं लाईट जॅकेट कुठे आहे? इथे उतरताय ना जरा हळूहळू उतरा ठीक आहे, कारण इकडे बघा खूप काही स्ट्रगल आहे.